मंठा शहरातील नांदेड जालना महामार्गावर गटाराचे दुर्गंधयुक्त घाण पाणी गेल्या 15 दिवसापासून मुख्य रस्त्यावरून वाहत असताना रोडवर गटारीचे स्वरूप आले आहे। विशेष म्हणजे नॅशनल महामार्गाचे नांदेड जिल्ह्याचे अधिकारी व कर्मचारी याच मार्गावरून येणे जाणे करतात, तरीही त्यांना सामान्य नागरिकांचे शालेय विद्यार्थ्यांचे होणारे हाल दिसत नाही का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे। मंठा शहरातील नॅशनल हायवे रोडचे रुंदीकरण व दोन्ही साइड नाल्याचे काम BR घोडके इन्फेचर सेलू जिल्हा परभणी यांनी केले आहे। दोन्ही साइडच्या नाल्याची बांधकाम अर्धवट सोडले आहे, त्यामुळे रोडचे पाणी दुकानात शिरत आहे व व्यापाऱ्यांच्या मालाचे खूप नुकसान होत आहे। त्याला जिम्मेदार कोण? भूमिगत गटाराच्या घाण पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने त्या भागातील घाण पाणी काही नागरिकांच्या दुकानात शिरत आहे, मालाचे खूप नुकसान होत आहे। नाल्याचे काम तात्काळ करून द्यावे, नसता आपल्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असे भाजप शहर अध्यक्ष व माननीय नगर अध्यक्ष कैलास बापू बोराडे व व्यापारी सुभाष दादा बोराडे यांनी केले आहे। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा, जिल्हा जालना। कोणाला फोन लावला तर ते म्हणजे नांदेड बांधकाम विभागामध्ये तक्रार करा। आता कसं धंदा करायचा? इथं नाली ब्लॉक आहे समोर, आता आमच्या दुकानाला पाणी चाललंय, मग त्याची नुकसान भरपाई कोण करणार?